प्रहार दिव्यांग क्रांतीचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव सुरेश मोकळ, उत्तर जिल्हा अध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली व आदेशाने शिर्डी येथील सुरेश कांतीलाल गुगळे यांची राहाता तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे। यावेळी सुरेश गुगळे यांचा सत्कार करण्यात आला आहे। सदर निवड होताच शिर्डी नगर पंचायत शेजारी शिर्डी नगर पंचायतचे माजी नगरसेवक सुरेश आरणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष अमोल बाणाईत, राहाता तालुका संघटक वसंत काळे, दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष सुनील आरणे, शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे, नितीन भन्साळी, बाबासाहेब दिवे आदी पदाधिकाऱ्यांसह दत्ता हजारे, खुशाल पठाण, सौ देवा डिंगा, सौ दत्ता शिंगाणे, शांताराम धोत्रे, नंदकिशोर रॉय, नितीन उमाप, प्रशांत आरणे, श्याम कानडे, दत्ता हजारे, संतोष हार्दे, राजू जाधव, अनिल त्रिभुवन आदींसह सदस्य उपस्थित होते। अपंग जी संघटना आहे ते कायम चांगल्या कामात ॲग्रेसिव्ह आहे आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे। काही गोष्टी ज्या होत्या त्या चांगल्यासाठीच होत राहत्या। सुरेश भाऊ गुगळे यांची जी राहाता तालुका सचिवपदीची माननीय बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः त्यांच्या हस्ते त्यांना जे पद दिलेलं आहे त्या मार्फत मी त्यांना विनंती करेल की आपण या तालुक्यातच नव्हे या जिल्ह्यात पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम उभं करावं, जेणेकरून जे जे अपंग महिला असेल, मुलं असेल, पुरुष असेल त्यांना योग्य तो न्याय ज्या ज्या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की अजूनपर्यंत माहित नाही का काही अनुदान मिळतं, अनेक अपंगाच्या नोंदी नाही, त्या नोंदी सुरेश भाऊ गुगळे यांच्या मार्फत जे संघटनेचे जे लोक आहेत त्यांनी करावा। आमच्यासारखे लोक जे आहे आमच्याकडून काही मदत लागली तर आम्ही सगळं सामदाम दंडभेद सगळ्या मदतीत आम्ही तयार राहू। तुम्ही हाका मारा, आम्ही 100% येऊ। तसेच शिर्डी सारख्या ठिकाणी माननीय सुजयदादा विखे व माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिर्डी नगर पंचायतचे जे सीओ आहे त्यांनी अनेक योजना या अपंगांसाठी राबवलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांना हॉल असेल, प्रत्येक ठिकाणी काय 15 ते 20 दुकाने असेल व ज्या ज्या ठिकाणी ज्या इमारती उभा राहणार आहे त्या ठिकाणी अपंगासाठी राखीव अशा काही दुकाने ठेवणार आहे। त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो, कारण यापुढील काळात अपंगासाठी एक चांगल्या पद्धतीचं जे जीवन आहे। कारण सुजयदादा विखे पाटलांनी जे म्हणताना की त्यांचा शब्द वाया जात नाही, तसंच यांना पण शब्द दिलेला आहे की तुम्हाला 100% शिर्डीमध्ये ज्या आता काही बचत गटाच्या अनेक ठिकाणी ज्या स्टॉल लागलेला आहे म्हणजे ट्रॉफिक अडथळा येतं अशा ठिकाणी ज्याला काय इथं नसलेल्या लोकांना स्टॉल दिलेला आहे, परंतु अपंग लोकांना स्टॉल जे देण्याचा त्यांनी जे विचार केलेला आहे तो अगदी चांगला आहे। भविष्य काळात अपंग जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगले दिवस या शिर्डीत नक्की येणार असे मी आश्वासित करतो। सर्वप्रथम मी सुरेशजी गुगळे यांची प्रहार दिव्यांग क्रांती तालुका सचिवपदी निवड झाली, मी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तसेच संपूर्ण टीमचे देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो का गेल्या मागील काही काळामध्ये दिव्यांगांना जो होणारा काही त्रास होता, दिव्यांगांचे काही प्रश्न होते, तसं जर आपण बघितलं सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग मंत्रालयाची देशात पहिली स्थापना महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठिकाणी झाली, पण नंतर सरकार चेंज झालं आणि सरकार देखील तेच आहे। दिव्यांगांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग भवन उभारण्यात आलं, पण उभारण्यात आलं असून देखील त्या ठिकाणी काम काय मात्र चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं नाहीये। महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये तालुक्यापासून तर शहरापासून तर संपूर्ण देशामध्ये दिव्यांगांच्या खूप अडचणी आहेत। तहसील ठिकाणी अडचणी आहेत, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी देखील अडचणी आहे, काहींच्या नोंदी आहे, काहींच्या नोंदी नाही आणि दिव्यांगांना जो होणारा त्रास आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे जे कामाच्या माध्यमातून जी पिळवणूक होती ती पिळवणूक देखील या ठिकाणी कुठेतरी थांबली पाहिजे। मी त्याच पद्धतीने सन्माननीय आपले जिल्ह्याचे पालक तत्व स्वीकारलेले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी देखील या दिव्यांगांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी लक्ष घालून आपल्या दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याचा नक्की यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि दिव्यांगांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेला देखील पाठपुरावा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। कागदपत्रे येणाऱ्या काही अडचणी असतील त्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या पाहिजे। मी या ठिकाणी सुरेशजी गुगळे आणि नवीन जी आमची टीम आहे, नामदार आमचे
पक्षप्रमुख नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते सुरेशजी गुगळे यांना तालुका सचिव म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्यांनी ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडावी आणि ज्या काही दिव्यांग, अनाथ, गोरगरीब जनता आहे यांच्या काही समस्या आहे या देखील सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे। तसंच आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि गावातले सर्व काही जे घटक आहेत सामाजिक काम करत असताना दिव्यांगांसाठी आम्ही या ठिकाणी शब्द देतो का अहोरात्री कुठल्याही वेळी आणि काही जरी काम असेल आमच्याकडनं आम्हाला जर आपण काही सूचना केल्या, काही जर गोष्टी जर सांगितल्यात ज्या ठिकाणी आपल्याला अडचण निर्माण होती त्या ठिकाणी जर आम्हाला जर बोलावलं तर आम्ही नक्कीच या ठिकाणी आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि पुन्हा एकदा मी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आपले पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील मी विनंती करतो का आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच गोरगरीब लोकांचे प्रश्न आहे आणि आपले पालक आहेत, आपण आमचे पालक आहात आणि संपूर्ण जिल्ह्यावर आपण चांगल्या पद्धतीने जे होणारे शासकीय काम आहे याची काहीतरी सुधारणा केली पाहिजे। आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशी आशा करतो का आपण आपल्या माध्यमातून ही सर्व कामं केली पाहिजे। सुरेश गुगळे यांची राहता तालुका दिव्यांग सचिवपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि यापुढील काळात त्यांच्याकडून दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहे शिर्डीत खूप समस्या आहे त्या आजपर्यंत सोडवल्या गेलेल्या नाहीये। त्यांचा निधी जो असतो अपंग निधी तो वेळेवर होत नाही, काही मरगळ आली होती। आता सुरेश गुगळे राहता तालुक्याच्या बॉडीवर आल्यामुळे आता चांगल्या जोरात कामं होतील आणि त्यांना आमची कधीही मदत लागली तर आम्ही यांना निम्म्या रात्री फोन करा, आम्ही तुमच्यासाठी कधीही हजर आहे आणि कोणत्याही प्रकारची आम्ही अडचण येऊन देणार नाही हा आम्ही आज शब्द देतो आणि सुरेश गुगळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। आज प्रार दिव्यांग क्रांती राहता तालुका सचिवपदी सुरेशजी गुगळे यांची माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली सचिव या पदी निवड करण्यात आली। तरी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांच्या हातून सर्वसामान्य दिव्यांगाची व तळागाळातील दिव्यांगांची सेवा घडो हीच प्रार्थना करतो व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो। जय प्रार। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।